एका ठिकाणी भंतीच्या तर वर्षांमध्ये सर्व शिकवलं, आता निघून जाव. तर मग सर्व शिकवलं ना, मग निघून जावं. तर मग निघून जायच्या वेळेस भंतीजी म्हणतात की उपासक तुम्ही 3 महिने खूप चांगल्या प्रकारे आले, उपासिका तुम्ही 5-6 उपासिका खूप रोजच लवकरच 7च्या अगोदर आले आणि 9:30 वाजता निघून गेले. तर आता आम्हाला जायचं आहे ना मला दुसऱ्या ठिकाणी. तर मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर एक काम करा, मी काही तुम्हाला काही धान्य देतो. मी आता 3 वर्षाने येणार आहे. किती वर्षाने येणार आहे? 3 वर्ष. तर काही धान्य देतो, ते धान्य सांभाळून ठेवा आणि मी आले की मला वापस द्या. मी आले की मला वापस द्या. तर विषय समजला ना, की मी काय तुम्हाला 3 महिने शिकवलेलं आहे, जे काय शिकवलेलं आहे 3 महिने, आणि आता ते तुम्ही साठवून ठेवलेलं आहे. पण काही माझं अजून माझं काही आहे धान्य, मी ते तुम्हाला धान्य देतो. मी 3 महिन्याने आल्यानंतर ते धान्य 3 वर्षाने मी येईन आणि ते धान्य मला तुम्ही वापस द्यायचं आहे. तर भंतीजीने काय केलं, आपले 3 उपासिका उठवल्या, चांगल्या उपासिका जे रोज येतात, ते कधी बोलत नाही, कधी काय म्हणतात, काय बोलत नाही, काय नाही, असं चांगलं उपासिका. तर उभ्या केलं आणि त्यांना सांगितलं 5 किलो तुम्ही घ्या गहू, घ्या गहू 5 किलो. एका उपासिकेला म्हणत 5 किलो तुम्ही घ्या जेवारी. एका उपासिकेला अजून उठवलं 5 किलो तांदूळ घ्या तुम्ही. झालं 5-5 किलो दिलं. आता भंतीच्या धान्याचं काय करतील, कुठे नेतील? 5-5 किलो दिलं आणि सांगितलं भंतीजी उपाशी काही खुश झाल्या. त्यांनी पाहिलं बासमती होती ना, त्यांनी पाहिलं की मस्त जमलं, गहू पण चांगले, आनंद झाला त्यांना, क्या बात आहे. आणि ज्वारी पण पांढरी पटक टपोरी टपोरी, खुश झाल्या. भंतीजी जा. दुसरे बाय म्हणून भंतीजी आम्हाला नको, 3च बाया दूध द्या, नंतर पुढे बघू. नाही आम्हाला द्यायला नको. ही खुश झाल्या बाय आणि गेल्या. आणि भंतीजी तुम्ही कधी येसाल? 3 महिन्यानं. भंतीजी खरंच जा, आम्ही पण चाललो. आता घरी भेटले ना ते होते कोणी, आता आम्ही पण चाललो, आम्हाला टाईम होऊन राहिला आणि तुम्ही नक्की 3 वर्षाने आम्ही तुम्हाला ते तुमचे धान्य वापस देऊ. आता घरी गेल्या बासमती म्हणजे बासमती कोणाला बाबा आहे नाव ना जिबीला. त्या बाईनं काय केलं, जाता बरोबरच फळ हाड केलं सुपड्यात आणि काम चालू केलं कुकरमध्ये. दिलं ना 8 किलो घालून तांदूळ, 1/2 किलो दिला आणि सुसान पहिल्याच वेळी भंतीजी पहिल्याच वेळी 1/2 किलोचं काम काढलं त्या बाईने. 1/2 किलो भात टाकला घरात, बासमती तांदूळ दे ना, 1/2 किलो भात टाकला, मस्त शान जेवण केलं पोटभर. मुलं बाळा आपले तर पोटभर. आई हे कसं का भंतीने दिलं, बासमती आणत होते ते आणत होते, पण ते लाईन लावत होते ते इकडे दुकानावर, ते आणत होते लाईन, माहित आहे ना. हे बासमती भेटलं ना, मग कशी ठेवतील ते. मग अरे आई आज तांदूळ खा, अशा प्रकारे 5 किलो दिलं, त्यातलं 1/2 किलो पहिल्या दिवशी. दुसऱ्या बाईनं घेतलं, तिसऱ्या वर्षी आपलं दळून आणलं, ज्वारी दळून आणली. ज्वारी पाहिली, बाबा म्हणत आज होऊ द्या, भाकरी होऊ द्या. माहिती आहे ना चौकशी असते. बाबानं पाहिली ज्वारी आहे, मग आज भाकरी होऊ द्या, दळण आणा. 2.5 किलो दळलं, 2.5 किलो राहिलं, 2.5 किलो राहिलं, 2.5 किलो दळलं बिनधास्तपणे. आता दिलं होतं ना, बंदीच्या 3 वर्ष येत नाही, मग काय टेन्शन आहे. त्याच्यानंतर मग एक बाईनं विचार केला, घरी दाखवलं कुटुंबाला की बघा बंदीजीनं 5 किलो तांदूळ दिले, आपले गहू दिले. मग ते घरचे लोक विचारवंत ते विचारवंत, आणि खायवंत तर खायवंतच असतात, ते बरोबर की नाही. हे विचारवंत घर. त्या बाईने नेलं गहू आणि दाखवलं, आई काय आणलं गहू, कोण दिले म्हणजे बंतीजीनं. गहू दिलं बंतीजी, हो. आणि काय बोलले बंतीजी, कुटुंब जमलं ना असं. काय बोलले बंतीजी की बाबा हे गहू घ्या 5 किलो आई, आणि बंतीजी मी 3 वर्षांनी येईन, ते मला वापस द्या. 3 वर्षांना आल्यानंतर आता मी कुठून मिळते गहू. ठीक आहे. त्या बाईने काय केलं की ते गहू जसेचे तसेच ठेवले. त्यात निंबाचा पाला टाकला. माहिती आहे निंबाचा पाला, माहिती आहे टाकत असतात ना. मी पाहतो बरं ना, मला काय माहित नाही, इथं पाहतो माहिती झालं तुम्ही पण माहिती आहे. निंबाचा पाला टाकला, हे टाकला आणि ते गठोडं ठेवून दिलं. मेची गोष्ट गठोडं ठेवून दिलं. आणि नंतर मग लागला पाऊस, मग त्या बाईने काढलं, सांगितलं की आता आपल्याला गहू आणण्याचं काही काम नाही, विकत हे गहू पेरा 5 किलो.
हे गहू पेरा. दुसऱ्या बाईने काय केलं, म्हणे आता काय करावं, ज्वारी अर्धी खाल्ली, 2.5 किलो खाल्ली, 2.5 किलो राहिली. लोक म्हणे बाबा बंदीची येतील तर कमीत कमी त्यांना 2.5 किलो तर देऊ, पुरी नाही खायची, मागतील तर खरंच. मग त्या बाईने काय केलं, ते 2.5 किलो गहू, 2.5 किलो ज्वारी आपल्या घागरी असतात, उडताना असतात, पहिले माहिती उडताना घागरवर घागर घागरवर घागर, त्या उडताना ठेवून दिली ज्वारी, उडताना ठेवून दिली. आणि बस छान चाललं. बंदीची येतील 3 वर्षानं ते ज्वारी त्यांची त्यांना देऊन टाकू. बुद्धिवान बाई होती, बरोबर आहे की नाही, असे विचार बनते बाई होती. म्हणून त्या बाईनं विचारून तर बाई होती ना की बंदीने दिलेलं आपण ते म्हणत ना 3 वर्षाने आपण वापस देऊ, म्हणून त्या बाईने त्या उडतण म्हणतात त्यात ते ठेवून दिले. आता दुसऱ्या बाईनं बासमती होते ते बाई काय वाट पाहिजे इकडे तिकडे, रविवार आला की बासमती काढली, रविवार हप्ताभर ठेवे. त्या बाईला असं वाटते की बायच्यात बंदीचे आले वापस करू आता जे आता, पण 1 हप्ता झाला, 2 हप्ता, 1 महिना झाला ना बंदीचा पत्ता, मग त्यांना पक्क वाटलं का त्या बंदीची येत नाही. दर रविवार आले त्याच्यावर काम बासमतीवर, दर रविवारी आले त्या बासमतीवर काम खाऊन टाकलं. एका बाईने जर खाऊन टाकलं 1-1.5 महिन्यातच, एका बाईने ते उरले ते ज्वारी त्या उडतणीत भरून ठेवली. दुसऱ्या बाईनं काय केलं, गव्हाल्या बाईनं पेरामध्ये पेरले. मग आता या बाईने पेरले गहू, या बाईने गहू विकले पेरले, या बाईचे गहू वाढून राहिलं, पीक येऊन राहिलं, आणि या मटक्यातलं जे काय म्हणतात उडतण म्हटलं ते सडून राहिलं, त्यात लागले भाऊ, ते भाऊ लागून ना ते सडून राहिलं. आणि इकडे ते खाऊन मोकळं झालं, साफसफाई मोकळं झालं. तर अशा प्रकारे मग झालं चाललं 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. आता या बाईनं 5 किलोचं 5 क्विंटल घेतले, 5 क्विंटल गहू आले, निसले नाचले पोते भरून ठेवले. आता एक दिन बंदीजी सांगितलं बंदीजीनं की बुवा मी 3 वर्षाने, त्या बाईने सांगितलं की आता गहू ठेवून फायदा नाही, हे विकून टाका, गहू हे विकून टाका. आता पुढे 10 किलो पेरू, मग 10 किलो पेरू, मग 15 किलो पेरू, मग बंदीजी 15 किलो पेरू ना, आपल्याला पैसा आहे ना. मग त्या बाईने काय केलं, 15 किलो पेरले. 3ऱ्या वर्षी 15 किलो पेरले, आले बंदीजी, गेले पहिल्या गेले. बाई बासमती तुम्हाला दिले होते, द्या आता वापस. आता असं कसं बंदीजी, एवढे दिवस तसं आम्ही खाऊन टाकले. अरे बाई तुला मी खायला दिले होते काय, मी वापस तुला सांगत होतो 3 महिन्यांमध्ये तुम्ही 3 वर्षात वापस दे. नाही बंदीजी आता मी खाऊन टाकले, बाबा थांबा मी आणून देतो दुसरे 5 किलो. ठीक आहे बाबा, मुद्दल बाई म्हणजे बंदी 2 दिवस थांबा, आता आहेत ना तुम्ही, मी तुमचे 5 किलो लोट आहेत ते आणून देईन. ठीक आहे, बंदीजी म्हणजे ठीक आहे. मग गेले ज्वारी बाईकडे, मंगलो सुखियो आले का बंदीजी, बरं झालं आले. हो बेटा बंदीजी आम्ही तुमचीच वाट पाहू, तुमचं धान्य अर्ध आम्ही खाल्लं, अर्ध तसंच आहे. आता त्याला 3 वर्ष किती वर्ष झाले. बंदीजी ते थैलीत जमीन काय, बंदीजी मध्ये तू हे पण आहे ना संघटन, तू काढता घर भाऊ आणणे. आणि बाईनं उडतण काढली, त्यात काहीच नाही. त्यात काय ज्वारीचे टपरे दिसत, त्यात ज्वारीचे टपरे दिसत. बाई हे काय म्हणजे बंदीच्या तुम्ही ठेवायला दिली, मी चांगलं ठेवलो, आता मी काय करू, माझ्या काय गलती आहे. बाई म्हणे तुझी काहीच गलती नाही, माझीच गलती आहे. अरे बाई ना जाय म्हणजे बाबा काय बोलू नको, माझीच गलती झाली, तुला घरी ठेवायला जाऊ दे. मग गेले उपाशी का घरी. जेव्हा बाई जे आपले मंगोलो बेटी मंगोलो उपाशी का मंगोलो या बंदीची, आणि दूध आणलं, चहा बनवला, हे झालं ते झालं. बाईचं मोठं घर होतं, जमीनवाली जायते 15 किलो पेरलं तर किती मोठं घरदार मोठं व्हायचं ना. आणि मग ठीक आहे आले का बंदीजी म्हणे, हो आता म्हणे बरं झालं बंदी तुझी वाटत होती, बरं झालं टायमर आले तुम्ही. टायमर आले म्हणजे नेमकेच गहू निघाले होते, माल पोते भरून ठेवले होते. बंदीजी म्हण बाई ते मला आठवते ना ते 3 वर्षाची गोष्ट. हो म्हणे बंदीजी, म्हणजे कोणती गोष्ट, की तुम्हाला मी हे धान्य देतो, तुम्हाला 5 वर्षानं वापस करा. म्हणे हो बंदीजी आठवतो, तुमचं धान्य आहे ते घेऊन जा. म्हणे ठीक आहे. बंदीजी म्हणत दे बाबा. बंदीजी बरोबर आहेत ना. बंदीजी म्हणत 5 किलो गहू आहेत आपल्या काय, म्हणे दे बाबा 5 किलो गहू, नाही दे माझं धान्य वापर. तर बंदीजीला काय म्हणते ते बाई, ते उपाशी का म्हणते, बंदीजी एवढ्यात नाही जाणार तुम्हाला काय आणायला लागेल,
आणि मग म्हणे बनते की याला असा ट्रक भरून गेला पाहिजे, ट्रक आला पाहिजे, थोडासा खजाना आपण घेऊन गेला पाहिजे, मग बोलो सुखी हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो.